प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। अमनस्त्वान्न मे दुःख रागद्वेषभयादयः अप्राणो ह्यमनः शुभ्रः इत्यादि श्रुतिशासनात वेदांतिक ध्यानाची प्रक्रिया सांगत असताना हे सांगितलं की आपल्याला मर्यादितपणाचा अनुभव येतो, सीमिततेचा, परिच्छिन्नतेचा, कारण परिच्छिन्न असलेल्या उपाधीशी आपण होतो तादात्म्य अविद्यम व ज्ञानम. ते तादात्म्य सोडून आपल्या विद्येचा जर स्वानुभव घ्यायचा असेल, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करायचा असेल तर आपल्या मनाची नजर ह्या अनात्मभावापासून आत्मस्वरूपाकडे वळवली पाहिजे. त्यात विचाराला मारायचं नाही, उपाधी नाही मारायचं नाही, पण त्याच्याशी जे असलेला जो आपला अहम मम भाव आहे तिथून बाजूला करून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला चिंतनात लावा. आणि त्यासाठी लॉजिक दिलं शंकराचार्यांनी की हे जे बदलणार आहे, जे दृश्य आहे, जे विकारवान आहे, जो विषय आहे किंवा जो ज्ञानाचा विषय आहे तो आत्मा होऊ शकत नाही. जो निर्विकार आहे, जो शुद्ध आहे, जो सगळ्याचा जाणणार आहे, तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, तो आहे आत्मा. आणि मग असा विचार केला तो त्या तिन्ही उपाधीचा विचार करा. स्थूल उपाधी स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आपलं मन, त्याच्यानंतर कारण शरीर अविद्या. या तिन्ही बुलबुदवत क्षरम, जसे बुडबुड येतात त्याच्यासाठी राहतात निघून जातात, पण तसं पाणी त्यातलं निराबाध असतं तसं हे चैतन्य त्याच्या मागे ज्याला आत्मा म्हटलं आहे तो निर्विकार आहे आणि तो चैतन्य स्वरूप आत्मा मी आहे असं वारंवार आपल्या मनाला शिकवणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला आता हीच सवय झाली आहे की ऑटोमॅटिकली देहोहम इत्येव जडस्य बुद्धी, देह मी आहे. खूपच झालं तर जीववाद, देहे ते जीवे विदुषत्वहम दी, थोडंसं इंटेलेक्च्युअल नॉलेज ज्ञान झालं मी देह आणि आत्मा किंवा त्या दोघांचं एकरूपता असलेल्या जीवभावाशी आपण एकरूप असतो. पण दोघांचा विचार करून पाहिलं असताना आपलं स्वरूप त्याच्यावरून वेगळं आहे. जो साक्षी हा तो साक्ष वस्तू होऊ शकत नाही, प्रकाशक हा प्रकाश्य वस्तू होऊ शकत नाही. आणि एक असा प्रकाशक किंवा साक्षी आहे जो सगळ्याचा साक्षी आहे, त्याला काही साक्षी दुसरा कोणी नाही. आणि त्या अवस्थेत त्याला साक्षी देखील म्हणता येत नाही, स्वयंप्रकाशत्वात. आता ते जाणण्याची प्रक्रिया महाराजांनी या 32व्या श्लोकापासून सांगितली. कारण किती केलं तर आपल्या मनाला काहीतरी तर्काने पटवून दिल्याशिवाय इतकी दिवसाची सवय आहे ती जात नाही आपल्याला देव म्हणायची. हे नॅचरल आहे आपल्याला. त्यानंतर स्वाभाविक तादात्म्य झालाय त्याचे. डोकं दुखलं माझं डोकं दुखलं माझं आणि म्हणावं लागतं व्यवहारात, नाही असं नव्हे, पण समजलं पाहिजे की हे खरं आपलं नव्हे. आणि याचं कारण लॉजिक दिलं त्याने की हे दृश्य असल्यामुळं आणि जड असल्यामुळं आत्मा होऊ शकत नाही. मग देह देखील दृश्य आहे. आपण जर ऑब्झर्व केलं देहाचे आपलं लहानपणापासून तर मरतपर्यंत किंवा म्हातार होतपर्यंत हे बदलत असतं. पण त्याचा जो ऑब्झर्वर आहे, त्याचा जो पाहणार आहे, त्याला जो जाणणार आहे तो नक्की त्याच्यापासून वेगळ्या स्वभावाचा आहे. हे बदलणार आहे, देही न बदलणार आहे. देही नित्यम अवद्यम देहे सर्वस्य भारत. आपली काय धारणा आहे, देहा नित्य हा देह का विचार. आणि म्हणून त्या देहाचे सगळे धर्म कुठपर्यंत आपल्याला लागते, जोपर्यंत देहोम आपली भावना आहे. म्हणून वारंवार ह्या स्थूल उपाधीपासून आपलं स्वरूप भिन्न आहे. ज्याने समजलं असेल त्याला समज जरा जन्म आणि मरण ह्या सगळ्या देहाचे धर्म आहे. धर्म म्हणजे त्याचा गुणधर्म. जसं साखरेचा धर्म आहे गुळ असणं किंवा कडू असणं एखाद्या लिंबाचा आहे, तसं हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नव्हे. आणि मी त्याच्यापासून वेगळा असल्यामुळं 5 ज्ञानेंद्रिय देह शरीराला लागले आहे, त्याच्याहून देखील वेगळा असलेला 5 विषय आणि निसंग असलेला जो याच्या उपाधीच्या पलीकडे आहे तो मी आहे. त्याला मग त्या सोहमचा खरा अर्थ लागतो. तसंच दुसरं जे आहे, दुसरी उपाधी ती म्हणजे सूक्ष्मदेह. ही दुसरी उपाधी. 3 उपाध्या सांगितल्या होत्या, स्थूल देह, सूक्ष्मदेह, तिसरं वासनरूपी असलेल्या कारण देह किंवा अविद्यकम शरीराती, ती अविद्या. आता दुसऱ्या वाढल्या तर तिसऱ्या स्टिपवर चला. दुसऱ्या स्टिपवर की हे मन आपण सतत
जन्मभर करतो की जसं माझं मन तसं मी, माझं मन सुखी तर मी सुखी, माझं मन दुःखी तर मी दुःखी, आपल्या ह्याच्यात क्रोध आला मी क्रोधी, शांत झालो शांत. हे सगळे खऱ्या अर्थाने आहे कोणाचे धर्म. जोपर्यंत आपण मनाशी संलग्न होऊन वागतो, एकरूप होऊन होतो, तेव्हा मनाचे सगळे स्वभाव आपल्याला लागतात. तसं नौकेवर जर बसलो आपण तर आपणही डगमगतो, पण जरा किनाऱ्या जाऊन बाजू नौकेकडे. तसं हे मन त्याच्या बाबत सांगते की अमनस्वात नमे दुःख राग द्वेष भय आदय. हे मनाचे असे गुणधर्म आहे. राग म्हणजे आसक्ती, द्वेष त्याच्यात काही नको हे स्वाभाविक वाटतं, काय आय लव्ह इट, आय डोंट लाईक इट, किंवा असं तर मला हे हवं आहे, मला नको आहे. आणि त्याच्यातून जर आपल्याला जर अनुकूल परिणाम झाला तर आपल्याला वाटत असतं सुख, आणि प्रतिकूल जर काही झालं असेल तर आपल्याला दुःख. पण आहे कोणाचा विचार केला असताना हे तर मनाचं आहे. पण मन मी आहे का असा विचार केला पाहिजे. कारण एक सिद्धांत आहे की ज्याला मी जाणणार आहे त्याच्याहून मी वेगळा आहे. घटद्रष्टा घटात भिन्न, तसाच मनाचा द्रष्टा मनहून वेगळा आहे. आणि मन म्हणत असताना संपूर्ण सूक्ष्म उपाधी सूक्ष्म शरीर घ्यायचं. त्या 17वी जीवनकळा सांगितली होती. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण सूक्ष्म रूपाने, मन आणि बुद्धी. म्हणून हे मन आणि बुद्धी सांगितलं की सगळ्या सूक्ष्म शरीरावर देखील मी वेगळा आहे. आणि हे सगळे धर्म सूक्ष्म देहाचे आहे. तसा स्थूल देह त्याचा द्रष्टा मी असलेला त्याच्यावर वेगळा असल्यामुळे त्याचे सगळे असलेले परिणाम मला लागू पडत नाही. कधी कधी तुम्हाला कळत ते नंबर येतून खूप शिवाय देतात. मला एकाने खूप दिवस का तुम्ही पैसे घेतले 50 लाख, स्वामी आहे तुम्ही. अरे कधी घेत म्हणजे आपण कधी इतका व्यवहारच केला नाही. आणि मग कोणता नंबर पाहिजे, मग ते दुसऱ्या आश्रम ते पुरुषोत्तमानं देईल. मग काय रॉंग नंबर असं पहिल्यांदा समजलं आहे की ह्या आत्म्याशी याचा काय ते फार सतत असं रनिंग कॉमेंट्री पाहिजे. हे चाललं असते आपले, तेव्हा त्याला म्हणतात डोळे उघडे ठेवून. म्हणून दुःख राग द्वेष भयादा दीज आर द इमोशनल ट्रेट्स दॅट आर द धर्म ऑफ द माइंड. आपल्या मनाचे धर्म आहे. आणि मन म्हणजे विचाराचा प्रवाह सतत सुरू आहे. आणि त्यालाच कधी कधी व्यापकतेने म्हटलंय अंतःकरण चतुष्ट आहे. 4 प्रकार आहे. कधी मन, कधी बुद्धी, कधी चित्त, कधी अहंकार, कधी संशय, कधी निश्चय, कधी स्मरण, कधी अहंभाव. पण त्याला जाणार मी त्याच्यावर वेगळं आहे. आणि याच्यासाठी महाराज सांगत आहे शंकराचार्य भगवान की हे मी स्वतःच सांगत आहे श्रुती शासनात. म्हणून उपनिषद वाचून जरी ऐकलं तर सगळं सार या उपनिषदाचा उतरवला असेल. तरी श्रुतीमध्ये वाक्य आहे की आत्मतत्वाचं निर्देशन करत असताना तो दिव्य पुरुष आहे. पुरुष म्हणजे पूर्णत्वात पुरुष हा पुरुष आहे ना द्वा पुरुष हा. तो सगळ्याच्या अंतर्यामी स्वरूप निर्विकार असा आत्मा आहे. तो सगळ्याला प्रकाशित करतो. ज्याला प्रकाशित करू शकत नाही त्याला शब्द आहे दिव्य हा. त्याचा आकार काय हो, अमूर्त हा. इव्हन आपण मनाच्या विचाराचा आकार नाही समजत, पण विचाराला जो प्रकाशित करतो त्याला काय आकार आहे. म्हणून अमूर्त हा दिव्य अमूर्त हा पुरुष हा जो दिव्य आहे. म्हणजे सगळ्याला स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप आहे, ज्योतिस्वरूप आहे. त्याच्यानंतर अमूर्त म्हणजे त्याला आकार नाही, निराकार. सबाय अभ्यंतरो ह्याच्या आत आणि बाहेर एक आहे. आणि कसं आहे अज, ज म्हणजे जन्मलेला, अज म्हणजे न जन्मलेला आहे. आणि पुढे म्हटलंय अप्राण हा ह्यमन शुभ्र अक्षरात परत परा. हे सगळे टॅबलेट आपल्याला जो पाहिजे पुस्तकात रुपये तो प्राणाचे पलीकडचं आहे, मनाच्याही पलीकडचं आहे, म्हणजे सूक्ष्म देहाचे आहे. आणि ते शब्द शंकराचे अप्राण हा यमन हा शुभ्र हा. शुभ्र म्हणजे शेवटचं जे वासना शरीर आहे, कारण शरीर आहे, त्याच्याही तो पलीकडचा आहे. असा जो आत्मा आहे तो मी असेल तर मग ह्या मनाचे काय भार राहू शकते. मन म्हणजे सरफेस लेवल येणाऱ्या लाटासारखं आहे समुद्रावर. पण तुम्ही आम्हाला फक्त समुद्राच्या वरच पाहायची सवय आहे. आत कधी आपण डेपमध्ये जातच नाही. आणि त्या पाण्याचं निस्तरंग स्वरूप जाणण्यासाठी तरंगाला मारण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला आतली दृष्टी ठेवली पाहिजे. बाकी तसंही मनाचा खेळ चालणार. कधी सुख, कधी दुःख, कधी मान, कधी अपमान, कधी यश, कधी अपयश. कोणी चांगले बोलतात. पहिल्यांदा परिणाम आपल्या मनावर होतो. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी होता तेव्हा एकदम तुमचं शरीर दुःखी होत नाही. प्रथम त्याचा परिणाम होतो तुमच्या बुद्धीवर.
बुद्धीवर परिणाम झाला की मनावर त्याची रिॲक्शन प्रतिक्रिया होते आणि प्रतिक्रिया आली मग आपण मरडत बसतो नाही तर असंच बसतो. पण आहे कोणाचे धर्म हा विशेष धर्म याचा अर्थ त्याचा स्वभाव. आत्म्याचा स्वभाव कसा आहे? स्वभाव हा सच्चिदानंद. आपण कोण आहोत? सच्चिदानंद. हे वारंवार आपलं चिंतन झाल्याशिवाय जमत नाही. पण खूप इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि असं जे आहे त्यानुसार हे सगळं आपला हा खेळ आहे. आणि जसं स्वप्नात असे पण स्वप्न खरं वाटतं. आणि एक श्लोक येऊन गेला त्याचा शंकराच्या, यालाच म्हणतं संसार. संसार हा स्वप्नतुल्य ही रागद्वेषादी संकुला. तिथे रागद्वेष शब्द वापरला तर मागे स्वकाले सत्यवत भाती प्रबोधी सती असत भवी. असत काही कधी काही होऊन जातं. मलाही मागते याच्यात असं एक पार्टनर केला, पैसा झाला, जमला, पैसा मिळतो मला. आता ते बिझनेस आहे तर काहीतरी होत असतं. आणि त्याच्या ते बायकोचाच भाऊ होता तो आणखी पंचायत पंचायत नाही. आणि पैसे घेत गेला आणि शेवट लिहून घेतलं नाही काय त्याच्यापासून. आता खूप व्यापार झाला त्याच्यातून तुम्हाला वैराग्य गेले. असं करता करता शेवट आमच्या दोघांचं भांडण झालं. आता तुम्ही काय तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला एवढं करू शकत नाही. आजकाल काही आत्मघात करतच, लिहून घेतलं नाही. असं मग ती बायको म्हणते पण मी कसं सांगू आता त्याला, तुम्ही आणि तो माझं सुद्धा ऐकत नाही. असं करता का? हे बघा माझ्याशी बोला, तुम्हाला काय करायचं कोर्टात जा. आता काही लिहूनही घेतलं नाही. आणि असं करता जेव्हा तो जोराने रागवला ते इथे जागा झालो स्वप्नात. कसं वाटलं तुम्हाला? अगदी तसंच आहे. पण आपल्याला हा संसार इतका 100% खरा वाटतो, भगवंत खोटा. मग घ्या शिकून. तुम्ही काय हे समजण्यात मग तुम्ही वाटेल ते आटापिटा करा, पण जोपर्यंत ते झाडत नाही, एक तर शिवोहम नाही तर शवोहम, संपला विषय. इथे एक घाऊन 2 तुकडे, पाणी काय पाणी बस आहे. पण तिथे कधी आपण विचारत घेत ते आत सत्य त्याला माहित आहे. त्याच्यामध्ये हे सगळं नाटक चाललंय. आणि म्हणून स्वप्न आणि आत्ता लक्षात आहे या उदाहरणात एवढं ते पडतं. किती ऐकत होते इंटरव्ह्यू. अरे खरं लगेच तुमच्या मनात विचाराचे तरंग सुरू झाले. कसं पण ते स्वप्नवत पुषे. आता हे सुद्धा स्वप्नच आहे. कारण जिथे मनाचं स्पंदन आहे ते स्वप्न, मनाचं स्वप्न स्पंदन थांबलं ते झोप. आणि त्या झोपेच्या पलीकडे झालं म्हणजे आपल्या स्वरूपातली झेप. आणि तिथे जाते हे फालतूपणाने हे पाहत आहे. आणि मग आता त्याच्या दृष्टीने पाहता मग अमनत्वात मी स्वप्नात वाटेल काय झालं ते माझ्या मनातच एक भाग पार्टनर झाला, माझ्या मनातच दुसरा भाग माझी मिसेस झाली, माझ्या मनातच अरे रामाच्या देवा. आणि ते सगळा कला बाकीच्या रुपयाला पैशांत तमाशा पाहतो, या स्वामी गोष्टी करतो, घ्या कुछ नाही मेरे से रॉंग नंबर. बस आपला खरा नंबर लावला पाहिजे त्यासाठी. आणि ते म्हणून गुरुसारखी कृपा दुसरं काय. म्हणून सद्गुराला इतकं महत्त्व दिलं आहे की एका शब्दाने जीवन बदलून टाकतात आपलं. आणि मग आता लक्षात आहे हे प्राण मन देखील हे सूक्ष्म ध्याचे धर्म आहे. त्याचं मी वेगळा आहे. माझं स्वरूप स्वभाव हा सच्चिदानंदा आणि दॅट सोहम अस्मी, तो मी आहे. तेव्हा त्या सोहमचा अर्थ लागतो. सोहम हा नुसता जप करायचा नसून सोहम हे महावाक्य आहे, ते आपलं स्वरूप आहे. आता सुरू झालं म्हणजे स्थूल शरीर नव्हे, सूक्ष्म नव्हे. आणि शुभ्र म्हणत असताना कारण शरीराचे पलीकडे आहे. मागे जे स्टेटमेंट केलं एका श्लोकात की आविद्यकम शरीरादी दृश्यम बुद्बुद्धवत्सरम, आणि ह्याच्यापेक्षा त्याच्याहून वेगळं जे आहे, त्याच्याहून ज्या विलक्षण आहे तो आत्मा आहे असं तुम्ही जाणार. एकच विलक्षण विद्यात अहम ब्रह्मीचे, तेच ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे कुठे काय आकाशात बसलं रविवारच्या रविवार येतं, हे फार डाऊटफुल ब्रह्म आहे. कधी शुक्रवारी कधी गुरुवारी तिथं हे टाईम बाउंड ब्रह्म आहे. सतत आहे तुमच्याजवळ खेळत. दुधामध्ये तुम्हाला नाही लोणी दिसत, नाही दिसून पडत, पण घुसरावं लागेल त्याला. कधी आपण करत नाही कुछ नाही होगा. त्यासाठी उष्ण दही आणावं लागतं दुसरीकडून. मग दुधाला फाटल्यानंतर आणि ती सुद्धा पद्धतशीर टाकणं तर लागेल, खावले आले पाहिजे. आणि केल्यानंतर मग तर ताकाचा घुसर आणि मग लोणी. तसे हे सध्याने हे काढलंय नवून याला म्हणतात ना. म्हणून कृष्ण जेव्हा बटर खातो म्हणजे काय खातो माहित आहे का? आता काय ते सगळ्या आयुष्यभर भागवत वाचलं ठीक आहे. ते नवनीत चोरा त्या ठिकाणी शेवटच्या सत्वगुणाचे तो पलीकडे जातो. आणि असायचं शुभ्र हा शुद्ध स्वरूप आहे. आणि शुभ्र शब्द आपल्या ईशावास्य उपनिषदात आला आहे.
इत्यादी श्रुती साधली. इथे सगळ्या श्रुतीवाक्यात एकच सांगितलंय, ते आपलं स्वरूप आहे. आता कारण शरीर कसं आधी सांगतो, नेती नेती ती वाक्यतः विद्या दैक्य महावाक्ये जीवात्म परमात्मनो असं येऊन गेलं ते. आणि ही जेव्हा जाणतो तेव्हा माणसाला खरी स्थिरता होते. नाही तर तुम्ही मिळवा, पैसा मिळवा, मुलाबाळ करा, नातू करा, त्याचे लग्न पहा, त्याच्या भौंजी पहा, लिहून टाका कागदावर एका, की तुमचं समाधान होणार नाही. समाधान पूर्ण वस्तूच्या प्राप्तीतच होत. खरं बोलायला काय हरकत आहे, क्लास आहे. बाकीचे तर आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, त्यात उठून जातात ते. म्हणून आणि ते आता काही त्याच्या विरुद्ध नाही संसाराचे, फक्त हे आपल्याच्यात असताना आपण जाणून घेणं महत्वाचं. बघा, मी पाणी हे जाणण्यासाठी लाटेचा आकार मोडण्याची आवश्यकता नाही, असू दे, फक्त ती अंतर्मुख आपलं स्वरूप जाणणं मग संपलं. आता त्याचंच चाललं हे सगळं. सॉलिला की एखादा कोणी इन्स्पायर झालं, मग त्याला थांबवणं अवघड आहे. तसं करतं काही लोक काव्य करतात, तुम्हाला आवडो की न जो सुरू होतं की खूप त्याची यमक जुळ. तसं हे शंकराचार्य यमक जुळत सांगत आहे सगळं. आता पुढे त्याचं परत हे सगळं चिंतन आहे. जरा घ्या, दररोज म्हणा आणि करा आपलं करू. तुमची नजर बदलून जाईल जगाकडे पाहायची. निर्गुणो निष्क्रियो नित्यः निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारः नित्यमुक्तोस्मि निर्मलः. मग आहे कोण आपलं? की समजा मी शरीर नाही, मन नाही, सूक्ष्म नाही, मग काय शून्य आहे? नाही, ते आपलं नित्यमुक्तोस्मि निर्मलः. पहा, गुरुदेवाला जेव्हा आपण नमस्कार करतो ना, पहिला श्लोक आहे अजाय नमः आणि शेवट काय, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वरूप आहे. तसं आहे हे, ते असं जे आपलं स्वरूप आहे. तर त्याचं कसं आहे, आता गुणाच्या दृष्टीने हा शब्द वापरा, निर्गुणा म्हणजे गुणाच्या अतीत आपलं स्वरूप आहे. गुण 3 गुण आहे कोणते प्रकृतीचे, तमो रज सत्व. सत्वाच्याही पलीकडे आपलं स्वरूप आहे. कधी कधी अंतःकरणाचे जर उर्मी पाहिला तर 3 शिवाय 4थ्या प्रकारात पडतच नाही. कधी कधी काहीच करावंसं वाटत नाही, आळसासारखं वाटतं. कधी कधी खूप करत राहतो माणूस. कधी कधी करताना आपलं चांगलं काही क्रिएटिव्हिटी असते, काही शांती आहे. पण ते मनाच्याही पलीकडे आपलं स्वरूप असल्यामुळं, आणि हे गुणधर्म मनाला फक्त विशेषण देतात. आपल्या मनाच्या पलीकडे असलेला मी निर्गुण म्हणतो. तुम्हाला उदाहरण, चालता बोलता आपल्याला ते ब्रह्म पाहतात. तिथं चालतं बोलतच ब्रह्म पाहिलं. एका मिनिस्टरने येऊन सांगितलं की मी, माझं नाव महाराज माहित आहे, बहुगुण आहे. जरा बरं वाटेल तर आपले नाव बडेवर दर्शन खोटे असं करून. तर गुरुदेवांना लगेच उत्तर दिलं, तुम्ही बहुगुण आहे, अहम निर्गुण सांगून टाकलं. ते गुणाच्या पलीकडे आपलं कधी गुण वगैरे आपल्या अंतःकरणात. किती दिवस प्राईम मिनिस्टर आहे, की 5 वर्षच ना, नंतर भाड्याचं घरण खाली कर ते सगळं. पण हे सगळं भाड्याने घेतलं आपण सगळं. त्याचं आपलं स्वरूप जे आहे ते कधीही बदलत नाही, आणि ते न बदलणारं स्वरूप आहे गुणातीतच उच्यते. आणि ह्या उर्मी येणार. आणि म्हणून गुणातीताचं लक्षण सांगताना सांगितलं की कधी चांगल्या वाईट लाट आहेत असं. पण त्या याच्यासारख्या आहे, ढगासारख्या. निर्गुणो निष्क्रिया. निष्क्रिय म्हणजे काही क्रिया करत नाही, पण कर्म करून देखील आपल्याच्यात कर्तृभावाचा अभिमान नसतं क्रियात. बघा ना, त्या बल्बमध्ये असलेल्या करंट शिवाय आपल्याला बल्बमधून लाईट मिळत नाही प्रकाश. पण विजेला विचारा, तू काय करते? मी काय नाही, मी त्याच्यात फक्त माझं प्रेझेन्स आहे, बाकी काय. तसं हे त्या आधीच पाहिलं की मागची एक श्लोक घेऊन गेला की सूर्य लोकम यथा जना. सूर्य काय म्हणेल, मी सगळ्यांना प्रकाशित करतो, पण मी स्वतः काही क्रिया करत नाही. खरी गोष्ट आहे का खोटी आहे? टेबल लॅम्प तुम्ही घ्या, त्याच्या हातात काही लिहू शकता तुम्ही. त्या टेबल लॅम्पच्या उजेडामध्ये एखादा थिसिस लिहून तुम्हाला डॉक्टरेट मिळू शकते, किंवा त्याच्यातच फोर्जरी म्हणजे खोटी स्वाक्षरी करून जेलमध्ये जावं लागतं. पण टेबल लॅम्प काय म्हणजे निष्क्रिय, म्हणजे मी त्याचा करता नाही. हे बस करता तुम्ही आपली बुद्धी गडबड करते. आता जे गुणातीत स्वरूप आहे ते कसं आहे, जे गुणाच्या पलीकडे आहे ते कसं आहे, कर्माच्याही पलीकडे आहे.
स्थूल शरीराचे बाकीचे कार्य असतात, सूक्ष्म शरीराचे आता सांगतात राग द्वेष ईर्ष्या मत्सर ते त्याचे पलीकडे नित्य. हा नित्य म्हणजे वेळेने परिच्छिन्न न झालेला, अनकंडिशन बाय टाइम, इटर्नल. बस बाकीचं कसं आहे, टाइम बाउंड आहे सगळं. आज आहे उद्या नाही, आज नाही उद्या असेल. आत्मतत्व कसं आहे, आजही आहे, व्यासांच्या वेळेस तसंच होतं, अनंतच नित्य. निर्विकल्प. हा विकल्प करायचं काम मानायचं आहे. आता म्हणजे करू की करू नये एवढाच विकल्प, माझ्या मनात विकल्प आला. आणि हा मनाचा धर्म आहे. संकल्प विकल्पात्मक मना. संकल्प आपण येणाऱ्या गोष्टी बाबत करतो प्लॅन, आणि विकल्प म्हणजे आपल्या मनात असं संशय येतो, हे करू की करू नये, हे बरोबर आहे की नाही, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. पण जो त्याचाही प्रकाश आहे तो कसा आहे, निर्विकल्प. हा चिंतन केलं बा, निर्विकल्प. हा आणि निरंजन, बिना अंजन म्हणजे कुठल्याही प्रकारचं माया मल रहित. मायेचा मन आहे त्या ठिकाणी. माया म्हणजे तीन येतात, अज्ञान आहे, त्याच्याबरोबर आवरण येतं बुद्धीवर, आवरण आलं की मनामध्ये विक्षेप येतात, आणि मग अंतःकरणात वाईट वाईट विचार येतात. त्याची पलीकडचं निरंजन म्हणतात. अलख निरंजन तुम्ही ऐकलं, अलख म्हणजे अलग विलक्षण, निरंजन म्हणजे त्या वासनाच्या पलीकडेचं. हेच अवधूताचं लक्षण आहे. आशा पाश विनिर्मुक्त आदि मध्यांत निर्मला आनंदे वर्तती नित्यम अकारम तस्य लक्षण. अवधूत आहे ना ते, म्हणजे आशा पाशात तो पलीकडे. आदि मध्यांत निर्मला, ते आदि आणि मध्य हा मनाच्या स्तरावर आहे, पण मनाच्या पलीकडे आपलं स्वरूप आहे, त्याला आदि आणि अंत दोन्ही नाही. आनंदे वर्तते नित्यम, स्वतः आनंद स्वरूप, तो आनंद स्वरूपच. अकारण तस्य लक्षण. व म्हणजे वासना वर्जिता येणं, वक्तव्यम ते निरामयम, वर्तमानेश वर्तेत वकारण तस्य लक्षणम. हा वर्तमान का, तो आपण तो भविष्य कहाणी खराब करतो, नाही तर भूतका त्या लहान पोरासारखं होतं. लाईक ए चाइल्ड, नॉट चाइल्डिश असं आहे त्याला माहिती. आपण विसरून जातो, आपण धरून ठेवतो असं काय, ते त्याच्या मनात राहतच नाही काही. कारण वासनावर जे त्या स्वतःचे पर्सन काही वाचत नाही. वक्तव्य ते निरामय, कोणाला त्रास दिला असं काही बोलणंच राहत नाही. कोणी करून घेत असेल तर त्याचा प्रॉब्लेम आहे. वर्तमानेश वर्तते, भूतकाळ आणि भविष्यकाळाचं, भूतकाळची व्यथा नाही आणि भविष्यकाळची चिंता नाही, हे आपलं स्वरूपात वकारण. त्याचं असं वर्णन चाललंय, ती अशी अवस्था वकारण. धूरी दूतर गात्राणी धूत चित्तम निरामय, धारणा ध्यान निर्मुक्त हा दुकारम तसरे. हे त्या धारणा ध्यानाचं तो पलीकडे तो करत आहे. इव्हन रामकृष्णांनी त्यांच्या गुरुला विचारलं, तिथं तोतापुरी होते, आपल्या अवस्थेत होते, इतकं करून म्हणे तू एखाद्या वेळी ध्यान कर देतं. हो म्हणाले. भांड वापरलं म्हणजे कसं मलिन होतं ते त्याला घासण्यासाठी करतो, नवीन भांड निर्माण करण्यासाठी. माझं स्वरूप मला माहीत आहे, तरी पण हे मन देत होतं. म्हणून इव्हन ते देखील ध्यान करतात, पण मी ध्यान करणार आहे असा अभिमान राहत नाही. आपण तो थोडं करतो, तर 1.5 तास बसतो, तो किती वेळ बसतो, हा हे तो बघा दुःखारम. तसं दोरीत म्हणजे आता अर्थ डोळ्याने माखून घेतलं पाहिजे नव्हे, आहे शरीर, पण ते त्याचा स्वभावच असा आहे, दुष्ट नुष्ट स्वभाव आहे समजलं आहे. दुःखारम तसं. आणि तत्वचिंता धुता येणं, ज्याच्या याचं चिंता म्हणजे चिंतन तत्वाचं सुरू आहे. चिंता चेष्टा विवर्तिता, किंवा चिंता असते का होईल की नाही बरोबर, काय आता चेष्टा म्हणजे आपण करू बरोबर चाललंय की नाही. तमोहंकार निर्मुक्त हा तकारम तस्य लक्षणम. कुठल्याही प्रकारचा त्याचे 3 गुण आणि गुणाहून असलेला अहंकार ही याला तो म्हणतात. म्हणून म्हणतात काय शब्द वापरतात ते, अलख निरंजन. अलख म्हणजे अलख, निरंजन म्हणजे असं म्हणतात. तर ठीक आहे, निरंजन माहूर समजलं का नाही, शब्दाला अर्थ आहे. म्हणजे तिथे अज्ञानाचं अंजन म्हणजे डार्कनेस नाही, म्हणजे अंधकार नाही, असं आपलं स्वरूप आहे. निर्विकार आहे म्हणजे निर्गुण आहे, ते क्रियेच्या पलीकडे आहे, निर्विकल्प आहे, निरंजन आहे, निर्विकार आहे, विकारवान नाही. हे लॉजिकल आहे. जे गुणवान आहे त्याच्यात परिवर्तन आहे, जे प्राकृतिक आहे ते बदलणार आहे. प्रकृतीनुसार आकृती घेतली, आकृतीला विकृती असणारच. तुम्ही काही करा, हातपाय खाली करा, काही करा, हे शरीर आपलं धर्म दाखवणार. तोपर्यंत ठेवा, तब्येती चांगली ठेवायची. पण एवढंच तुम्ही समजत असाल तर आपली खूपच मोठी चूक चालली आहे समजायचं.
तसंच मन म्हटलं तर विकल्प करणार, कधी कधी येणार. तुम्ही नको म्हणतात तर उद्याचा विचार करणार, नाही म्हटलं तर झालेल्या गोष्टी येणार. तुम्ही किती मोर यू ट्राय टू अवॉइड, मोर इट विल इरप्ट विथ इट्स नेचर. हा स्वभाव आहे मनाचा. पण आपला स्वभाव काय, मन आहे का मी, हा ठाम विचार झाला पाहिजे. मग ते रनिंग कॉमेंट्री सुरू राहते बाकीचं नाटक असताना. निर्विकार, आणि म्हणून निर्विकारा. कुठले मॉडिफिकेशन शरीराला आहे, मनाचे मूड बदलत असतात, पण आत्मतत्व जे त्याला प्रकाशित करणार तो मी असल्यामुळे तो निर्विकार आहे. निराकार, त्याला आकार कोणता आहे, काय आत्मा आहे, आकाराचा आकार. चौकोनी, गोल, षटकोनी, अष्टकोनी, कोणता रंग आहे त्याला, हिरवा, पिवळा, तांबडा. आपण रंगून खराब केले त्यात. निराकारा आणि असा जो आहे असं म्हणल्यानंतर, आणि परत निर्मल आहे, सगळे नकारात्मक मलरहित आहे. असं केल्यानंतर आपल्याला वाटतं की शून्य असेल तो आत्मा. इथे तो फरक आहे बुद्धाच्या शून्यवादात आणि हे आत्मतत्वाचे येतात. ते दोन शब्द पॉझिटिव्ह घातले, नित्य हा आणि नित्यमुक्तो अस्मि निर्मला. तो नित्य आहे, तो नित्यमुक्तच आहे, त्याला मुक्त करायचं. पण त्याच्यासाठी वारंवार ही दृष्टी होणं आवश्यक आहे. आणि म्हणून सांगितलं की आतापर्यंत तुम्हाला अभ्यास करण्याचा असे, पण अभ्यास कसा करावा याचं चित्रीकरण यात केलं आहे. श्लोक नंबर 5 पहा तुम्ही. असं त्याचं म्हटलं, ज्ञानाभ्यासात निर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत जलम कटकरेणु कोणतं येऊ माहिती 5 असेल तर कोणतं. तर असं ज्या आपलं हे अहम हे ब्रह्मस्वरूप आहे त्या ठिकाणी नित्य स्वरूप हाच नित्य, त्याला मुक्त करायची आवश्यकता नाही. तर आकाश कसं आहे, नित्यमुक्त आहे. ढगांतून भारा पाहिलं तर ढगाल्यासारखं वाटतं, धुकं आलं तर धुकाल्यासारखं, पण आकाशाच्या दृष्टीने पाहिलं तर काही नाही. असा तो आहे. असं निर्मल हा म्हणजे कुठल्या प्रकारचा आहे, मायेचा मल, पुण्य पाप देखील मूळ आहे. बस बाकी पुण्यात्मा म्हटलं तर मला स्वर्गलोकात जावं लागतं, तिथे तिथपर्यंत राहायला मिळतं की जोपर्यंत आपल्याला पुण्य आपल्या क्रियेतलं आहे. पुण्य संपलं की पळतं, ते काही मोक्षाची अवस्था नाही, ते मुक्तता नव्हे. काय लोक करतात कर्मकांडी, म्हणा तुम्ही आता स्वर्गोमी भूयात, स्वर्गाचं सुख मिळते स्वर्गाचं, पण स्वर्गाचं सुख देखील काय आमचं नाही आहे. आता पापात्मा म्हणतात तर नरक भोगावं लागतो म्हणतात, इथे आणि नंतर तिकडे, त्या दोन्हीच्याही पलीकडे. थोडक्यात सांगते, निर्मला म्हणत असताना पुण्य आणि पापाच्या पलीकडे आहे असं आपला स्वरूप आहे. न पुण्यम न पाप, सतत आपल्या हृदयाची जाणीव पाहिजे. फक्त बाहेर बोलून दाखवू नका, नाही तर गडबड कराल तुम्ही. झालं या प्रकारे ह्याला जो कुठल्याही प्रकारचे विशेषण असं आहे. आणि उपनिषदात अगदी त्याचे शब्द घेतले आपल्या भगवान शंकराचे. ते श्वेतासूत्र उपनिषद, निष्कलम निष्क्रियम शांतम निरवध्यम निरंजनम अमृतस्य परमम सीतुम दग्धीन धन निवालम नलम. अनलासारखं जसं जसे समिधा असतात जळून टाकल्यानंतर काय तसं सारखं आहे ही निष्काली शांत स्वरूप आपलं आहे. आणि शांताला पर्याय शब्द आहे शिव. शांतम शिवम अद्वैतम चतुर्थ म्हणते स आत्मा सोहमस्मी. तू आज तेव्हा अर्थ लागतो. असं जे आहे हे सदशुद्ध व्यापक तत्व आहे, ते पुढच्याचं सांगत आहे. आता हे झालं एकदा एखाद्या त्या भूमिकेत असलं की त्याला थांबून उघड आहे, त्या भूमिकेतून शंकराचार्य बोलत जातात. अहमाकाशवत् सर्वम बहिरंतर्गतोच्युतः सदा सर्वसमशुद्धः निसंगो निर्मलोचलः. अहम म्हणजे हा शुद्ध आत्मा. त्यात काय वर्णन केलं, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा, जो निर्गुण आहे, निर्विकार आहे, नित्य मुक्त आहे, असा जो शुद्ध सच्चिदानंद स्वरूप आत्मा, ज्याला मागच्या याच्यात सगळ्या पॉझिटिव्ह शब्द सांगितले. प्रकाशवर्कस्य तोयश शैत्यम अग्निही यथा उष्णता तथा स्वभाव हा सच्चिदानंदा नित्य निर्मलात्मक. त्याचं फक्त हे तुम्हाला निर्णय प्रकारची ॲरोमार सांगितले चिंतन करण्यासाठी. जसं देऊळ एकच असतं, इकडून बाण दाखवतात इकडून, पण जे मंजिल आहे तसं ते एकच आहे. जो त्याच्याशी बसून एकरूप होऊन बोलत ते त्याचंही वर्ष नाही, ते आपलं काय आहे आकाश बस सर्व. का शेवट दृष्टांत भौतिक जगातलाच द्यावा लागतो आपल्याला आकाशासारखं. आणि आकाशाचं स्वभाव, आकाश हे एकच असतं, अखंड असतं. असं म्हणता येत नाही की भारताचं आकाश वेगळं आणि रशियाचं आकाश वेगळं आहे.
तसं वारा सगळ्या ठिकाणी का फक्त आम्ही त्याला एअर इंडिया आणि एअर जापान आणि एअर मॉरिशस करतो. खऱ्या अर्थाने तुम्ही सांगा ना कुठलं एअर जापान. इथे आपण दोन भिंती पाहिले की हे घर माझं वरतं तुझं बस. पण स्पेसच्या दृष्टीने पाहिलं तर काय जे अवकाश देतं त्या म्हणतात आकाश आणि बाहेरचं जे आकाश येतं म्हणतात भौतिक आकाश पंचमहाभूताचं. आत विचार तरंग येतात त्याला म्हणतात चित्ताकाश आणि त्याला जे प्रकाशित करतो त्याला चिदाकाश चैतन्य स्वरूप असलेला आकाश आहे. त्यात अनेक प्रकारचे विचार येतात पण त्याला काहीही लांछन लावू शकत नाही. अशा तऱ्हेचं आकाशवत सर्वम आकाशासारखा असलेला सर्वम बही अंतर्गतो अच्युत. एक शब्द विचार बाहेर आणि आत एकच आहे अच्युत आहे. च्युत म्हणजे आपल्या स्वरूपापासून डिव्हिएट झालेलं म्हणजे विचलित झालेलं. अच्युत म्हणजे आपल्या स्वरूपापासून कधी विचलित न होणारच आहे म्हणून अच्युताय नमः जनार्दन. सदा सर्व समसिद्धा आकाशासारखं सर्वव्यापक आहे. उपाधीमुळे आपण तो घटाकाश मठाकाश पटाकाश पर्वताकाश मैदानाकाश पण आकाश एकच आहे. आकाश म्हणजे स्पेस लक्षात ठेव जी ज्याच्यामध्ये सगळं समावलं. हे मध्ये मध्ये भिंती आणल्यानंतर आपण मग हे आपल्या घरामध्ये देखील एक देवघर आहे एक त्याच्यानंतर आपलं बाहेरचं दिवाणखाना आहे त्यानंतर आपल्याला बाकीचं काही आणखी दुसरं कारण बार अटॅच केला असेल काय असेल ते त्याच्यामध्ये स्पेस एकच आहे. तर हे सगळे भिंती असताना देखील तसंच आहे. तसं आपलं हे उपाधी रहित असलेलं आहे. उपाधीत असताना देखील असा पुरुष ए वेदगम सर्वम असं तत्वाचं म्हणताय. म्हणून सर्व म्हणजे जे काही दिसत आहे ते बहिही अंतहा गतः खऱ्या अर्थाने ते आत बाहेर म्हणता येत नाही पण घटाच्या सापेक्षेने म्हणतो आत आणि बाहेर आकाश. खऱ्या अर्थाने कणाकणामध्ये आकाश अंतर्गत. आणि अच्युत म्हणजे स्वतःच्या स्वरूपापासून कधीही वेगळं नसलेलं. बाकीच्या सगळ्यामध्ये परिवर्तन होईल पण आपल्या स्वरूपामध्ये परिवर्तन होत नाही म्हणून परिवर्तन येतं ते अच्युत. सदा म्हणजे त्याला कधीही वेळेची किंवा काळाची सीमितता नाही. सर्व समशुद्ध सगळं आणि तो सदा आपल्या स्वरूपामध्ये स्थित असलेला आणि सदा समान असलेला. हा प्रत्येकाचे आपले शरीर इतके लोक आहे एकाचं डोकं दुसऱ्यासारखं नाही एकाचे हात दुसऱ्यासारखं नाही पण तुमच्यामध्ये असलेला जो एकरस असलेला आत्मा चैतन्य एकच आहे. त्याच्यात काही भेद नाही. तसंच आपल्या भावना वेगवेगळ्या असू शकतात मनाच्या स्तरावरच्या बुद्धीचे विचार वेगवेगळे असेल पण त्याच्या मागे असलेली ही चेतना हे एकच आहे. असा आत्मा जो आहे तो अंतःकरणाचा देखील जो प्रकाशक आहे तो आणि भोक्ता भोग्य याच्याही पलीकडचे आहे. भोक्ताच भोग्यम स्वयमेव सर्वम आणि तोच त्याच्या फळ दिसतो. मग आपण जरी सापेक्षतेची म्हणते घटाकाश मठाकाश तरी आकाशाच्या दृष्टीने पाहिलं तर ते निर्विकार. घट आणि मठामध्ये विकार आहे. उद्या त्याच्या भिंती तोडता येईल उद्या घटाला फोडता येईल पण आकाशाला नाही फोडू शकत. तसं बल्ब फुटू शकेल पण वीज नाही फुटत. बल्ब फ्यूज होईल पण वीज नाही. तसं तुमचं मन कधी कधी कन्फ्यूज होतं राईट होतो आलं माझं मन कन्फ्यूज झालं पण आपलं जे आत्मतत्व आहे त्याच्या पलीकडे आणि सतत जर असलं तर कधी सवालच. म्हणून अच्युत म्हणत असताना असंग स्वरूप आहे. कर्ता भोक्ता भावाच्या पलीकडे आहे. सर्व समहा म्हणजे सगळ्या प्राणीमात्रामध्ये समस्वरूप असलेलं आहे. शून्यचैव शपाकेच पंडित समदर्शन. एखादा चांदा असो एखादा ब्राह्मण असो एखादा हत्ती असो गाय असो किंवा कुत्रा असो सगळ्यामध्ये लाईफ जीवन तत्व एकच आहे. बस एकाच्या वासना कुत्र्याच्या असलं तो कुत्र्यासारखं वागतो एखाद्या वाचतं सात्विक असं तो देवासारखं वागतो. माणसामध्ये असतात काय तर त्याला काय करणार कोणी काय करणार पण त्याच्यामागे चेतन एकच आहे. असा जो आहे तो सदा सर्वसमहा निसंग आणि असंगोयम पुरुष उपरी म्हणतं की आत्मा हा स्वभावतः निसंग आहे. सांगा ना काय संबंध आहे ढगाचा आणि आकाशाचा. आकाशा वाचून ढग राहू शकत नाही पण ढगा वाचून आकाश राहतो निसंग. आणि असा परत शब्द आपला निर्मल हा अचला मलरहित आहे. कारण मलिन कापडा केव्हा झाला म्हणतो त्या कापडाच्या व्यतिरिक्त काय आलं म्हणजे मलिन झालं म्हणतो. ते तसं ह्या चैतन्यात त्याचे दुसरं काही नाहीच. आवरणी नाही विक्षेपही नाही आणि अंतःकरणाची मलिनताने असा तो निर्मळ. आणि तो कसा आहे अचल. अचल म्हणजे सर्व व्यापक असल्यामुळे अचल आहे. पण चल आहे म्हणता केव्हा असते पहा
मुवमेंट इज पॉसिबल फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. जी वस्तू ए पॉईंटला आणि बी पॉईंटला नाही ती इथून तिथे जाऊ शकते, आहे की नाही. अकाराचा टोक उकार. पण जो इथे तिथे आहे त्यांनी कुठे जायचं सांगा बरं. ही भाषा आहे उपदेश. नाचर म्हणजे काय तर म्हणून दगडासारखे देवले असं नाही आहे. तो सगळ्या ठिकाणी म्हणजे ढग इकडे चलायमान आहे पण आकाश कसं आहे तर असं आधीच सुरुवात केली. आकाश एवढा जरी शब्द तुम्ही विचार घेतला आणि चिंत निघालं की आपलं आकाशासारखं. उद्या मडकं जरी फुटलं तर समजतं की हे सगळं शरीराचा भाग आहे, आत्म्याला काय ते आहे त्याचा भाव निर्मला आणि अचला. म्हणजे आपल्या सतत सर्वव्यापक असलेला आपल्या स्वरूपापासून कधी विचलित न होणार. स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता. आपल्या स्वरूपाच्या महिमेने तो प्रतिष्ठित आहे, त्याच्यावर दुसऱ्या कोणाची महिमा आवश्यक नाही. आता परत आणखी एक श्लोक आणि याला म्हणतात कधी कधी त्याला तटस्थ लक्षण सांगतात म्हणजे काहीचा उपयोग करून असं निर्देशन करतात आणि कधी कधी स्वरूप लक्षण सांगतात. ही पद्धती आत्म्याचं चिंतन करण्यासाठी देणारे पॉइंटर सांगत असतात. तसं कोणाचे ते आपण कॉलनीमध्ये जात असतो सगळ्याचे सारखेच करत दिसतात स्टेट बँक ऑफ इंडियाचे आणि कधी कधी सांगतात की स्वामीजी मी राहणार होतो पण आमच्या याच्यात ऑडिट असल्यामुळे जावं लागत आहे, माझ्या मिळवण्याला सांगून ठेवलं आहे की सगळे करतात. तो रस्त्यात भेटतो मला पण तुमचं घर कोणतं आहे धरून पाहतो. सगळेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे सगळे क्वार्टर सारखे दिसतात. दुसऱ्याच्या घरी आमच्यासारख्याने जाण म्हणजे महा गडबडच. जिकडे भिक्षा आहे तिकडे ठीक आहे कोणाला कधी कधी शिवाय काय हे काम नाही का तुम्हाला. मग म्हणून विचारलं त्याला कोणतं आहे स्वामी. अरे पण तो कोणतं ते अरे पण ते घर म्हणजे कोणतं तसं सांगतात हे आत्म्याबाबत. आता कुठेतरी तो माझं नजर वाढच कळते पण तुम्ही ते पाहता ते त्याच्यावर लाल साडी दिसते ना त्याला माहिती का अजून एक एकदा तास काढणार आहे. लाल साडी ही टेम्पररी आहे पाहता ते नव्हे त्याच्या बाजूच नेटी तसं गुण नव्हे निर्गुण आकार नव्हे निराकार असं सांगितलं. याला म्हणतात तटस्थ लक्षण. इथे राहायचं तिथून सांगायचं बाजूला सांगायचं. कधी चंद्रशाखाने इथून सांगतो चंद्रमा सांगत असताना हे बघा तुम्हाला ते दोन फांदे दिसतात ना इथं नका पाहू इथपर्यंत आता पलीकडे तू पहा. तटस्थ किती चांगला करुणी साय असं शिकावी ती पण आपल्या टाक्यात काय जात त्याला काय करणार ती. आणि दुसरं स्वरूप लक्षण समजा 10 बंगले असेल आणि त्याच्यात ते वेगळं आहे. स्वामी तू लाल बंगला माझा आहे याचा ते हिरवा नव्हे निळा असं डायरेक्ट बाकीचे बंगले हिरवे आहे पिवळे याला म्हणतं स्वरूप लक्षण. तसं सच्चेदानंद स्वरूप हे काय स्वरूप लक्षण आहे. पण असं तो गुण निर्गुण आहे निर्विकार आहे मग त्यात काहीतरी नंज प्रत्यय आलेला आहे. असं नाही ते नव्हे पहिल्यांदा हे आणि त्याच्या बाजूचं मागे पहिल्यांदा काय सांगितलं 3 उपाध्या सांगितल्या त्या दृष्टीने. आता डायरेक्टली आपल्या स्वरूपाच्या दृष्टीने सांगितलं. याला म्हणतात स्वरूप लक्षणाच्या दृष्टीने आपलं स्वरूप काय 36 असतो. खरा उद्यापासून निर्धार की दररोज पोथी वाचताना तर नुसतं वाचू नका चुकून वाचून जरी घेतलं तर तुमच्या मनात उजाळा तयार होईल. नित्यशुद्ध विमुक्त एकम अखंडानंद मद्वयम सत्यम ज्ञानमनंतम यत् परम ब्रह्माहमेव तत्. सांगत आहे की जे नित्य आहे नित्य म्हणजे सदोदित असणार. तसं सोन्या अलंकारामध्ये सोनं नित्य आहे. निर्माण करण्याच्या आधी देखील सोनं होतं त्याला आकार दिले तरी सोनं आहे आणि उद्या आकार सगळे तोडून टाकले परत दगड केले तरी सोन्याचं ते होतं आहे आणि राहील. त्या म्हणतात नित्य म्हणजे वेळेच्या सापेक्षतेने परिच्छिन्न न झाले नित्य. ते नित्य काय शुद्ध नित्य शुद्ध म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं रजगुणाचं विक्षेप आणि तमगुणाचं आवरण नाही. कारण आधीच आहे निर्गुण. आता एक पॉझिटिव्ह शब्द आहे सगळे पहा. विमुक्त विशेषेण मुक्त पूर्णपणे स्वतंत्र असलेला आहे. त्याच्या सत्तेला दुसऱ्या सत्तेवर अवलंबून राहायची आवश्यकता नाही. त्याच्या सत्तेवर सगळं जग अवलंबून आहे पण ते काही सत्स्वरूप दुसऱ्यावर अवलंबून नाही. दुसरं त्याच्या चित स्वरूपामध्ये ज्ञानमूळ तुम्हाला ज्ञान आहे बुद्धीचं पण त्या ज्ञानासाठी दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता नाही. जसं एका दिव्याला दुसऱ्या दिव्याची आवश्यकता चित स्वरूप आहे
आणि तिसरं आनंद स्वरूप आहे. आपल्याला बाकीचा आनंद कसा असतो, खाय पाहायला मिळालं बरं वाटलं, पाहायला मिळालं बरं वाटलं, बरोबर झालं, त्याच्या ते आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळं आणि म्हणून असं जे आहे ते शुद्ध आणि म्हणून स्वभावता कसं आहे विमुक्त. विमुक्त हा म्हणजे स्वतंत्र आहे, त्याला कुठल्यावर अवलंबून राहावं लागत नाही. आणि अखंडानंदम अद्वयम, जे अखंड आनंद आहे आणि अद्वय आहे. अखंड म्हणजे ज्याला तिन्ही मर्यादा नाही, देशाची, कालाची, वस्तूची म्हणजे गुणधर्माची मर्यादा नाही, सतत आहे आणि आनंद स्वरूप आहे. स्वतः आपलं सुख स्वरूप आहे. दोन मध्ये खूप फरक आहे. एखादा माणूस म्हणतो मी सुखी आहे, तो दुसऱ्या क्षणात म्हणू शकतो मी दुःखी आहे. तो पण तो सुखाची सगळी अनुकूलता असते, मुलं बाळ तुमच्याशी बरोबर वागतात, सुना बरोबर वागतात, घरचं चांगलं आहे, छान चाललं, बिघडलं की अहम सुखी म्हणणार माणूस अहम दुःखी म्हणतो. बिझनेस चांगला चालला मजा, घसरला डिप्रेशन दुःखी. पण मी सुख स्वरूप आहे असं जेव्हा होतं तेव्हा त्याला काही प्लस मायनस. आय एम हॅपीनेस याच्यात खूप फरक आहे. आय एम हॅपी म्हणणार आय एम अनहॅपी म्हणतो. तर तसं हे आपलं स्वरूप जे अखंड आनंद आहे, अद्वय आहे, ते आनंद स्वरूपच आहे, अद्वय आहे, दुसरं काही नाही. कशाचा तरी आनंद वेगळा आहे, कशाचं तरी अस्तित्व वेगळं आहे, कशाचं तरी ज्ञान आहे, या सापेक्षता आहे. कशाचं तरी ज्ञान बाकी सगळं कसंही बाजूला केलं, कशाचं तरी अस्तित्व त्याच्यात बाकीचं वजा केलं, कशाचं तरी आनंद हा शुद्ध आनंद आहे. तो कसं म्हणताय निर्मल आनंद आहे. आणि ते सत्यम ज्ञानम अनंतम, यत जे सत्य आहे, जे ज्ञान आहे, अनंत आहे. हे उपनिषदाचं शंकराचार्याचे एक एक शब्द श्रुतीनुसार आहे. आणि ते तैत्तिरीय उपनिषद सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद निहितम गुहायाम परमिव्यमन सो अश्नुते सर्वान कामांस. तुम्ही कामना सोडा म्हटलं तर बऱ्याच कठीण वाटते, पण हे तुम्ही जाणलं की तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होतात असं म्हणतात. याचा अर्थ काय आहे की त्या ठिकाणी सगळ्या कामनाचं तो पलीकडे जातो. सत्यम ज्ञानम अनंतम, यत जे काही सत्य आहे, जे ज्ञान आहे, अनंत म्हणजे देशांनी, कालांनी आणि वस्तूंनी परिच्छिन्न नाही. वट्टेवर येते जे काय असेल तत् परमब्रह्म, ते परब्रह्म अहम अस्मी, ती मी आहे. आता हे सगळं त्याचं. आता ठीक आहे ब्रह्मन आम्ही चिंतन करायचं म्हणजे मिळणार काय याच्यात? तुमचं ठीक आहे, काही कामं नाही, पोपटात खायला मिळतं, चांगले बंगले मिळतात, इकडे तिकडे प्रवासाला मिळतं, मेहनत करावं लागते. आम्हाला तर वाटते की इथे वेस्ट ऑफ टाईम नाही. शंकरात लगेच कळलं की इतकं सांगून जायला तर मध्ये काहीतरी गुडगुड्या बसला. आपलं मन मोठं गडबड करते, काही सांगा ते बरोबर ते जाणार. त्या भारतीय गाईसारखं म्हणे, जोपर्यंत हातात दंड आहे तोपर्यंत घाणीत तोंड घालत नाही, दंडा का आला का नको म्हणतं तर आपल्या याच्यात हे कंटेन्शन येतं की काय मिळणार आहे, नाही निर्गुण आहे, इथं काही मिळते. अरे उद्या नोकरी करून दाखवू शकतो का, पूर्वी होतो आता कमिस्टर झालो, याचं काय करतं परत निष्क्रिय व्हायचं. बिझनेस केला पैसा मिळतो दाखवून, ते आता 1 करोडचा आहे, 15 करोडचा व्यापार झाला मग तुम्ही काय दाखव. इट इज नॉट वेस्ट ऑफ टाइम. अशा तऱ्हेचं म्हणजे याच्यासाठी फल तुमचा असा जर तुम्ही अभ्यास केला तर काय होईल ऐका. पैशाला 2 ऐका पुढे. एवं निरंतराभ्यस्ता ब्रह्मैवास्मिति वासना हरत्य विद्या विक्षेपान रोगानिवर सायनम. याच्यावर नाही औषध देत. पैसा मिळवा, मुलबाळ करा, शिकून घ्या, काही नाही, कुछ नाही होगा. ह्या भावरोगात सापडलो आहे. रोगानिवर रसायनम हे उदाहरण दिलं की जर काही रोग तकलीफ असते तर आपण गोळ्या घेतो, काय करतो, सकाळी पहिली गोळी, दुसरी पहिल्यांदा ब्लड प्रेशरची, दुसरी शुगरची, तिसरी याची, तिसरी कोलेस्ट्रॉलची गोळी बार दिवस. कशासाठी की जेणेकरून तब्येत नॉर्मल यावी. तसा हा भवरोग पुनरपि जननम पुनरपि मरणम काय किंवा त्याच्यात येणाऱ्या मृत्यू जाऊ दे नंतर माहित. पण इथे या 2 गोष्टी आहे, टेन्शन, तणाव, विक्षेप. आणि विक्षेपाचं कारण अज्ञान हे आधीच सांगितलं मला.
आता हा रोग आहे त्याच्यावर हे रसायन. आता कसं हे जर अभ्यास केला तर एवं निरंतर अभ्यासता. एवं म्हणजे मागचे सगळे श्लोक सांगून झाले. अविद्यकम शरीरादी दुष्यम बुद्धवत. उद्यापासून चाललं ते आत्मभूत कपाटात, आपलं मन संसारात, आणि विक्षेप हा अनुभवात. असं कर. याच्यासाठी हा अनुभव करायचा असेल तर तुम्हाला दिशा बदलवा. मेडिटेशन करायचं म्हणजे मनाला मारायचं नाही, आधी सांगितलं तुम्हाला. विचार किंवा उपाधीला मारायचं, फक्त त्याच्याशीच आपलं जे मन सतत लागून आहे त्याच्यामध्ये शिफ्ट युअर अटेन्शन फ्रॉम अनात्मा टू आत्मा. आपल्या अनात्म भावापासून आपल्या स्वरूपाकडे जावा. असा अभ्यास केला तर मला काय मी ऐका. आता एवं निरंतर अभ्यासता. निरंतर म्हणजे सतत त्याची जाणीव ठेवली असताना. पहिल्यांदा आपल्याला वेळेत मिळते अभ्यास करायला. कसं तरी 1-1.5 तास बसतो, त्याचे 3.5 वेळा घड्याळ पाहावं लागतं की केव्हा बंद करतो. आतमधले म्हणजे अखंड चिंतन करावं म्हणून अखंड चिंतन विठोबाची ते अखंडता फार मत होते. निरंतर अभ्यासता म्हणजे एक विचाराला मध्ये जो गॅप आहे, ऑल बिटवीन द 2 वेव्स, 2 विचाराचे त्याच्यात आपलं सतत त्याची जाणीव ठेवली असताना मग तुमची तशी ही वासना आहे संसाराची. तर काय होईल? ब्रह्म एव अस्मी इति वासना. ही वासना म्हणजे संस्कार. हे बाकीचे संसारी वासना सोडत नाही आपल्या ह्याच्यातून, सुरूच असतं ते राटगड. उपदेते नाशे नाशरेते पुनर्दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका या चक्करमध्ये पडतो. पण जेव्हा अशी जेव्हा आपल्याला अंतःकरणाची जाणीव होते की ते आपलं माझं स्वरूप आहे, सद्गुरूच्या कृपे ब्रह्म एव अस्मी इति वासना. आतापर्यंत सांगितलं कसा अभ्यास करायचा. 3 उपाध्याला मारू नका, पण विचार करा की ही उपाधी मी आहे का. दृश्यत्वाद दृश्य असल्यामुळं, विकारित्वाद विकार असल्यामुळे, विषयत्वाद जाणण्याचा विषय असल्यामुळं, त्याचा ज्ञेयत्वाद जाणण्याचा विषय म्हणजे आपल्या पाहण्याचा ऐकण्याचा, तो आत्मानुभव होती. मग त्याचा जो दृष्ट आहे तो मी आहे. शेवट क्षेत्रातून क्षेत्रज्ञता केल्यानंतर जो ज्ञ राहिला, ज्ञप्ती मात्र, तो आपलं स्वरूप आहे. त्यामध्ये ब्रह्म अहम अस्मी इति वासना. ही वासना म्हणजे हे संस्कार होतात त्याच्यावर, हे करावे लागतात. हे बघा विकार होत असतात पण चांगले संस्कार करावे लागतात. एखादा 8 दिवस जर एखाद्या माणसाने आंघोळ केली नाही तर दुरून वाचवून ओळखायला की कोण आला म्हणून. तसं कसं करतो आपण? तसं या मनाचे काहीतरी करा ना. असं जर केलं आणि मग काय होतं? शेवट फलश्रुती हरती अविद्या विक्षेपान रोगान इव रसायन. हा विक्षेपाचं कारण काय सांगा बरं. वरवर काही कारण असू द्या तुमच्या दुःखाचं, पण मुख्य कारण आहे आपल्या स्वरूपाचं अज्ञान. कधी पैशाची हानी होते, काही बाकी मुलाबाळाला काय होतं, सगळं चाललं असतं. संसार म्हणजे तसं राहू शकत. आणि मग त्यातून विक्षेप होतात, आणि विक्षेप होण्यात आल्यानंतर बुद्धीवर आवरणारे की विक्षेप होत असतात. आणि आवरण हे पहिलं प्रकटन आहे अविद्येचं, आणि विक्षेप हे दुसरं प्रकटन आहे अविद्येचं. पहिल्यांदा आपल्या बुद्धीवर ते झाकण घालत असते अविद्या, आणि मनामध्ये विक्षेप करत असतात. पण कारण जर दूर झालं तर कार्य दूर होत असतं. तंतू जर जाळला तर वस्तू जळतं. आणि ज्या ठिकाणी अविद्येचं निराकरण ह्या विद्याभ्यासाने होत असेल तर काय होईल? विद्याभ्यासाब्दी निर्मला. आणि मग हरती अविद्या विक्षेपान रोगानि रसायन. अविद्या आणि अविद्येचं जे कार्य आहे, अस्थिरता आहे, विक्षेप आहे, हे दोन्ही जातात. तसं झोपेच्या अवस्थेत किंवा क्लोरोफॉर्म घेतलेलं असताना किंवा भूल दिली असताना आपले विक्षेप संपतात. पिंपा का एखादा कोणाचं ऑपरेशन झालं असेल तो बिलकुल स्वस्थ पडलेला असते 3-4 तास. विक्षेप दूर होतात, पण विक्षेपाचं कारण अज्ञान दूर होत नाही. परत तो जागा झाला की परत दुःख व्हायला लागतं. कधी कधी तुमचा दात काढतो तर पेन किलर देतात, तेवढा पुरतं ठीक आहे, नंतर दुखायला लागतं. तर म्हणजे या ठिकाणी तसं झोपेमध्ये देखील, म्हणजे नाही तर मग झोपेलाच कोणी समाधी म्हटलं असतं. झोपेमध्ये देखील विक्षेप संपतात. क्लोरोफॉर्म घेतला असताना विक्षेप संपतात, आणि काही भूल दिली असताना विक्षेप संपतात. पण त्याचं कारण नाही संपत. इथे काय सांगितलंय? कारण सहित विक्षेपाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती या आत्मस्वरूपाच्या चिंतनानेच होते. किंवा सतत आपली परमात्म स्वरूपाची वासना झाली असताना रोगानि व रसायनम. आणि जेव्हा आपण निरोगी होत असतो त्यासाठी रोग नवीन निरोगी आपण निर्माण करत नाही.
पण नको असलेले जे सिम्पटम येत असतात ते दूर होतात. कधी हात पायरात काय होतं, कधी सुजत येते, आता तेवढं पुरतं असतं. पण जरा थोडासा अभ्यास केला की काही गोळ्या घेतल्या लगेच मग बरोबर वाटतं. पण मधल्या याच्यात कसं कळतं? तर डॉक्टर जेव्हा तुम्हाला हेल्दी करतात किंवा निरोगी करतात तर नवीन आरोग्य देत नाही, पण अनारोग्याचे जे सिम्पटम्स असतात त्याच्यावर रसायन देतात. आता आपले अनारोग्य सिम्पटम कुठे? सतत अनात्म भावाचं चिंतन चाललं आहे. हे बाकीचं तुम्हाला शिकवावं लागत नाही. माझं घर, मुलबाळ, अमुक अमुक गडगड, पण माझा देव किंवा माझं आत्मस्वरूप आहे हे कधीही आपल्या प्रचितीला येत नाही. आणि जोपर्यंत ते प्रचितीला येत नाही तो ते वाटेल ते उपाय करत बसा, तुम्हाला रडायचंच काम नाही. कारणाभावे कार्य अभाव तंतुदाहे पटदाह. कारण संपलं तरच कार्य संपतं. कारण अविद्येचं निराकरण कशाने? पहा, सुरुवात केली. ही शास्त्राची पद्धती आहे. उपक्रम आणि उपसंहार, बिगिनिंग आणि एंड टॅली होत असते. कुठून सुरुवात झाली? बोधोन्य साधनेभ्यो हि साक्षात मोक्षेक साधनम पाकस्य वन्यवज्ञानम विना मोक्षो न सिद्धती. ज्ञानम विना मोक्षो न सिद्धती. ते कळलं ज्ञान आपल्या आत्मस्वरूपाचं. तुम्हाला ज्ञान नाही का? आहे. सगळ्या डिग्र्या ते कार्ड भरलेले असतात, फक्त आपल्या बाबतचं ज्ञान माणसाला नाही. गुरुदेव अशा माणसाला म्हणायचे एज्युकेटेड इलिटरेट. भरपूर एज्युकेशन आहे पण आपल्या बाबतचं त्याला ज्ञान नाही. ते बोलत होते, ते शिकले होते असं नाही काही. पण या शिक्षणाने हा प्रॉब्लेम होत नाही. हे आपलं जे आहे या धनाने नाही, आपलं हे साधन असं करत असेल तर गॅरंटी देत आहे भगवान शंकराचे. अहम ब्रह्मास्मी अशी भावना होईल. त्या आता अब्रह्म मी आहे, अनात्मा मी आहे ही भावना दूर होते. म्हणून कंटकम कंटके नाही. व अविद्येचा काटा विद्येने काढायचा आणि विद्येचाही काटा फेकून द्यायचा. अशा तऱ्हेने सुरुवातीला वृत्ती ज्ञान असतं, पण ते वृत्ती ज्ञान देखील त्या ठिकाणी संपतं. मागे सांगितलं होतं कुठपर्यंत म्हणजे म्हणजे घरले चलो घरी जातपर्यंत. कधी कधी घरी गेल्यानंतर देखील म्हणतो म्हणजे घरले चलो, डोळे करून पाहतो आज मी घरीच आहे. आपलं स्वरूपच आहे ते. आणि रोगाने रसायन म्हणत असताना तिथे आपल्याला नवीन स्वास्थ्य मिळत नाही, पण अस्वास्थ्याचे जे सिम्पटम आहे ते कशामुळे? अविद्येमुळे आहे. आणि अविद्या जर विद्येने दूर झाली तर तिचे परिणाम दूर होतात, ते त्याला सांगायचं आहे. आणि म्हणून विद्याभ्यास केला पाहिजे प्रत्येक साधकाने. कृत्वा ज्ञानम स्वयंनश्येत जलम कथकरीनवत. आता ही अनात्मवृत्ती आहे, तिला आत्मकार वृत्ती करणं याला म्हणतात मेडिटेशन. आता आत्मकार वृत्ती वदावृत्ती इज इक्वल टू शुद्ध आत्मा. बस. म्हणून ध्यान करायचं म्हणजे आपली विचाराची जे सतत घटाकार पटाकार मठाकार आहे त्याच्यावरती काय करा? आत्मकार करा. बस. ही पहिली गोष्ट. तर पाणी एकच असतं पाटाचं, तर तिथे जर आयाला गेलं तर गोल असेल तर गोल आकार दिसतो. तसं ह्या अंतःकरणाची फक्त दिशा बदलवायची आणि मग ऑटोमॅटिकली तेच अंतःकरण आपल्या स्वरूपाच्या तिथे गेल्यानंतर बाकीचे सगळे विक्षेप आणि विक्षेपाचं कारण जे अज्ञान दोन्ही संपलेलं असतं. सब्जेक्टिव्ह उदाहरण घ्यायचं म्हणजे स्वप्न. कधी कधी स्वप्न इतकं भयंकर दिसतं आपल्याला, पण स्वप्नाचं कारण काय विचार केलं आपल्याला झोप लागते. आता त्या स्वप्नाच्या दुःखातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? स्वप्नाचं कारण जे निद्र आहे तिथून जागा झाला पाहिजे. बस. दुसरं स्वप्न पाहून काही होणार. आणि इव्हन सुखाचं जरी स्वप्न पाहिलं तर ते तेवढ्या पुरतंच आहे खरं बाकी. आणि म्हणून तिथे जसं जागवणं तसंच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा जो झाला आहे त्याला हे संसारासारखे विक्षिप्त तिथे राहत रोग आणि रसायन. आता ते करायचं म्हणजे तयारी केली पाहिजे. नुसतं आपलं म्हणून उपयोगाचं नाही. बोलाची चकडी बोलाचा तर भात जेवून या तृप्त कोण झाला. ते इथे प्रयत्नाशिवाय काही जमत नाही. तुम्ही म्हणाल की ठीक आहे परमात्मा नित्य शुद्ध बुद्ध आहे, पण आपली असं सतत नजर कशी आहे? सतत अभ्यास हा सुरू आहे. आता तो जर अभ्यास करायचा आहे तर थोडीशी वातावरणाची आवश्यकता आहे. देश काल आसन ध्यान प्राणायाम सगळं आवश्यक आहे. ते प्रिपरेशन कुठल्याही प्रवृत्ती बरोबर झाल्याशिवाय कुठे व्यवहाराचा कसा अध्यात्म जाऊ द्या बाजूला. जेव्हा जेव्हा तुम्हाला धंद्यामध्ये नोकरीमध्ये जेव्हा यशाच्या मार्गावर जायचं आहे तर तुम्हाला पहिली गोष्ट तुमच्याकडून अपेक्षित आहे म्हणजे तुमची पूर्वतयारी. बस. उद्या धंदा करायचा आपल्याला कॅपिटल किती असलं पाहिजे, पार्टनर कोण असलं पाहिजे, आपली जागा कुठे, किती विचार करता तुम्ही. नोकरीवर समजा मला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर कोकाचे प्रश्न विचारतील, विचार करून जातो.
परीक्षेला जात असेल तर 2-3 मिनिटाची म्हणजे 3 तासाची परीक्षा असते की तसंच आता हे जर आपल्याला तिकडे आज आपलं मन इकडे तिकडे भरकटत आहे, कशाला खोटं बोलत आहे प्रत्येकाचं. तर कुठेतरी तुम्ही बसा, साईचं बैसुनी एक करा चित्त आणि लावा भगवंताच्या. आता ते ध्यानासाठी कशी तयारी करावी ते ठीक आहे, ज्याचं ऑलरेडी त्या अवस्थेत आहेत, एकदम कोणीच त्या अवस्थेत गेले नाही, प्रत्येक जण या प्रक्रियेतून गेले. मग साधकांनी काय करावं तसं तुमच्या इथपर्यंत सगळं समजतो, बिलकुल पटतं बिलकुल. मग आपलं मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातील ढोर आत्ता इथे होतं. आता त्या मनाला जर करायचं असेल तर बसा एका ठिकाणी आणि करा अभ्यास. आणि काय केलं पाहिजे, टू स्टार्ट विथ ऐका. ते 38 पासून ही कारुणिकता आहे आचार्यांची आपल्याबद्दलच्या बाकी. त्याला दया येते आपली की ठीक आहे समजतं असं, पण इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग इज नॉट ॲक्च्युअल एक्सपिरियन्स. बौद्धिक झालं पण त्याला आता त्याला जर उतरवायचं होतं तर पहा काय करा, ऐका. आता 38 विविक्त देश आसीन विरागो विजितेंद्रिय भावयेदेकमात्मानं तमनंतमनन्यधीः. आता सुरुवात झाली की ठीक आहे, वेअर टू स्टार्ट, कसं सुरुवात करू. आता किती म्हणतं तर माझं शरीराचे संबंध आहे, मनाचीच एक रूप आहे, कधी अविद्येचे विक्षेप येतात न, इथून कसं द्यायचं. तर प्रथम म्हणाले एका एकांत ठिकाणी बसा चुपचाप स्वतःच्यासाठी. विविक्त देशे आसीना, आसीना म्हणजे बसून, झोपून नका. त्याचं ते एक असं नाही कोणतं, ते थकल्यानंतर रिलॅक्स व्हायला असतं, राहिलेली झोप तिथे येईल आणि झोपेला समाधी समजाल. मग बसा, आसीना म्हणजे बसा. तुम्हाला की स्वामीजी स्वतःच सांगते किंवा शंकर नाही, उपनिषद आहे. विविक्त देशेचं सुखासन स्तः, स्तः म्हणजे बसलेले, तसं तुम्ही सतरंजी स्तः असं तसं बसा म्हणजे बसा. आणि ती बैठक बरोबर पाहिजे, इथून सुरुवात करायला. ताट बसलं पाहिजे, बसलं कोबडं घातलं तसं. आणि त्याच्या पुढे आणखी डिटेल दिल्या त्याचं फक्त आठवण कोण देते काय म्हणजे विविक्त देशेच्या सुखासनस्था शुचित समग्री व शिरस शरीर अत्याश्रमस्थ सकलेंद्रियाणी निरुद्ध भक्त्या स्वगुरुं प्रणम्य अन्मग हृत्पुंडरीकम विरेजम विशुद्धम विचिंत मध्ये विशुद्धम विशोकम वगैरे वगैरे. आपल्या हृदयात पण पहिल्यांदा येथून कुठे बसायचं, विविक्त दे का बसायचं, कारण वातावरणाची आवश्यकता आहे. आणि गॅरेजमध्ये बसलं तर काय होईल, स्वच्छताही पाहिजे, वातावरण जरा शांततेची पाहिजे. समजा कोला आलं असेल तर झोप, तिथे झोप येत नाही तर तुम्ही ध्यान कसं लागेल का. झोप येत नाही देखील काही डेकून शत्रू आहे तर कधी कोला आले शत्रू आहे तिथे बसू नका चुपचाप. अत्याचार्य मुक्त हिमालयात जाऊ का नको जाऊ, आपल्या घरी ते कॉर्नर कर आणि सांगत बसू नको कोणाला की मी बसतो म्हणून. बस नाही तर गडबड, चुपचाप बसायचं. इतकी तुम्हाला शक्ती येते की खूप कुठली व्यवहाराला देखील. आणि कसं बसायचं, कोणतं आसन करू, 84 आसन आहे आणखी कुठे, पद्मासन की पद्मासन की स्वस्तिकासन किंवा मयुरासन. आता एका वाक्यात बोलून टाक, सुखासन असता सुखे नैव भवेद यस्मिन अजस्रम ब्रह्म. रिलॅक्स होऊन बसा. आता काही लोकांचे पाय बरोबर लांब करा, तेवढ्यासाठी ध्यानाचं सोडू नका. उद्या डॉक्टरने ऍडमिट केलं तर तिथे करा, तर लाव तुमच्या मनाची बैठक पक्की ठेवा. पण आता जर अनुकूल असेल तर बसा, सरळ बसा. आणि हातापासून सवय झाली तर म्हातारा झालं तर तुम्ही सरळ बसायची. तर महाराजाला पहा नुसता सापळा दिसतो, सुखा म्हणजे कम्फर्टेबल असं. असं काही आडेवेळी नको, असं हाला बिला ते प्रायोगिक गोष्टी आहे, ते आपल्या विधांतात मान्य नाही. त्याला काही गुरु नसतो किंवा शास्त्र ते काहीतरी प्रयोग करत असतो. असा फिरा असं तिथे बिलकुल काही गडबड नाही करायची. स्थिर सुखम आसनम. आपल्या योगासूत्रामध्ये आपलं आसन स्थिर आणि सुखात. कारण आसन जर स्थिर असेल तर तुमचं मनही स्थिर आहे. आसनामध्ये रिलॅक्स असेल तर म्हणून बसताना जेवताना जर बसलं व्यवस्थित बसतं, त्याच्या पाठावर नाही बसायचं, त्याचे कडक आसन. ती कसं असावं, नाट्य श्रुतम नातिनित्यम. ज्याच्यावर बसतो त्यालाही आसन म्हटलंय, ज्या पोज मध्ये बसतो ते फार महत्वाचं. पहिली गोष्ट आसन. तेव्हा मग मनाचं आसन तिकडे आणि असं जरा बसलाय पण आता मनाचा ॲटिट्यूड विराग म्हणजे चित्त विरक्त म्हणजे विरक्त असलं, कुणाची मनाची रागद्वेष न ठेवता
चित्त शुद्ध करून या भजनी रमावे. पुढे काय म्हटलंय, आणि काची नाठ व्हावे दोष. तिथं बसून विचार न करा या माणसाने नशिबी काय दिलं देऊ दे भोगे असं कोणत्या मला लगेच सबमिट करा भगवंता, जाऊ दे कुछ नाही करना पडेगा तुमको, भगवान करतो चांगलं करतात. तिथे आपलं असं काय केलं, मी तू एवढं मी चांगलं वाटत वागतो, तू चांगला वाग, स्वतः भावत इमेज आपली चांगलीच असते. तिथे बसून रागद्वेष आणू नका की माझा आवडीचा आणि नावडीचा. आवडीचा म्हटलं तर आसक्ती वाटते, नावडीचा म्हटलं तर क्रोध येतो. अरे ते क्रोध आहे आवड आहे तिथे मनाची शांती आहे का? म्हणा हो. हे सगळं आधी सुटण्यात आपलं नुसतं बसलं असं काही पुढे त्यांना आमच्याकडे सांगा स्वामीजी बसतो पण डोकं दुखतं, याचा अर्थ तुझं लक्ष ध्यानाकडे नाही डोक्याकडे जसं निघतं सरळ गोष्ट. कुठेतरी लावते सुखासन आणि स्थिर सुखमासनम. आणि विराग, हा विराग म्हणजे कुठल्या प्रकारची आसक्ती असलेला, कुठली गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही तो पण त्याच्याबाबत कामना असते, डिझायर. आणि प्राप्त झाल्यानंतर मिळाली तर ते सुटू नये असं वाटणं, त्याच्याबाबत रंजनात प्रवृत्ती, या दोन्ही सोडून देते ते. की मी भक्त तू देव ऐसे करे. एकच संबंध तुमचा मुलाबाळाशी संबंध आहे. घरादार तू भुट्टा का सांगा ना, राहणार आहे का सांगा ना, कशाला पकडून त्याला व्यवहारात उतरा मैदानात असताना, पण इथे आणू नका. माझ्या मुलाचं कसं होईल, तो परीक्षेला बसणार आहे, त्याला इथे बसणार. याचा अर्थ तुम्ही ध्यान करणारे होत काय करता, संसार येऊन बसता. संबंधही बंध नाही त्या ठिकाणी, सगळं फुल स्टॉप, अदर फ्ली स्टॉप. वन डे यू हॅव टू स्टॉप. सुखासन नसता. आणि काय म्हटलं विराग, हा विराग म्हणजे रागद्वेष रहित अंतःकरण केलं. वीतराग भय क्रोध मनमया माम उपासित बहु ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. चौथ्या दिला तिथे मनात काही ठेवून का राहू द्या, येईल नको म्हणतं तरी विचारायला. तुम्ही नाही करतं विद्या त्यामुळे एखाद्या माणसाने शिबिर दिली असेल नेमकं तुम्ही किती करा ती वेळ. काही घरी घटना झाली असेल नको म्हणत, दुकानात काही झालं असेल येणार येणार पत्र आता या बिलकुल की यावेळेस मी देवाचा आहे बा हे गुरुच आहे असं वाटलं पाहिजे. हे सगळं किती तुम्ही जितकं सूक्ष्म ऑपरेशन असतं ना तितकं फाईन ॲडजस्टमेंट करावं लागतं तुम्हाला. टॉन्सिल असेल तर एका हातात डॉक्टर बिडी घेतात दुसऱ्यानी काढतात, हे हृदयाचं ऑपरेशन आहे. इतकं बरोबर असेल तर तुम्हाला गॅरंटी की तुम्हाला ध्यान लावावं लागत नाही, ध्यान लागेल. पण हे तुम्ही केलं पाहिजे. विजितेंद्रिय आणि सगळी आपली एनर्जी या इंद्रियाच्या द्वारा बाहेर जात आहे. एकदा गुरुदेवाने मेडिटेशनचा काळात घेता एक शब्द वाक्य वापर की स्टॉप युअर इंटरप्रिटेशन. कधी कधी ऐकायला चांगले शब्द तिथे आपण काय करतो, चांगला शब्द आला किंवा कधी कधी रेडिओ लावता तर लावणार तो तुमचा, तुम्ही कशा लक्ष देता देऊ नका, थोड्या वेळ विसरून जा. हीच वेळ का त्याला मग तुम्ही लवकर उठा. आणखी रेडिओ देखील 6 शिवाय सुरू होत नाही, 5ला उठ, नाही झोप नाही उठत मग झोप. आता काय करतो म्हणत आहे विचित इंद्रिया म्हणजे इंद्रियावर ताबा काय, याचा अर्थ इंद्रियाला डांबून टाकायचं नाही. 3 माकडाने ठीक आहे, एक कानात घालतो दुसऱ्यातच, याचं संगीत लागले याला. आतून लॉकअप करा. त्या बाहेर आजकाल इथे यायला लागलं, आजकाल तर रिमोटची जागा आहे, ती घराचं झाड असं लावतात मग, बाकी सगळे आतून दरवाजे बंद करतात. आणि ते घराचं झाड असतं आपले ते कार ठेवले आहे तसं हे बुद्धीला लॉक करत बरोबर इंद्रियावर संयम आहे. आजकालची पहिली गोष्ट आहे एकाग्रता ध्यानामध्ये. आणि एकाग्रता न होण्याचं कारण आहे आपलं मन 5 इंद्रियाच्या द्वारा भराभर बाहेर जात असतं. आणि त्याच्यावर शब्दाकार स्पर्शाकार त्याच्याऐवजी कुठे करायचं आत्मकार करायचं असेल तर तात्पुरतं त्याला फुल स्टॉप द्या. मला विद्यार्थी विचारतो स्वामीमध्ये एकाग्रता होत नाही. तुम्हाला सांगितले उदाहरण पण इथे आता रेल्वे म्हणून का बरं होत नाही. तो अभ्यास करायला लागतो, पुस्तक हातात असतं, पण बसताना बाकी कुठे एखाद्या दरवाजापाशी बसेल नाही तर पटांगणात बसेल हवेसर आणि तिथून त्याचं लक्ष कुठे जाईल, कोण चालली काय करत आहे. आता मन कुठे येईल, हातात असलेल्या सायन्सच्या पुस्तकात की बाहेरचे. मध्येच काहीतरी किचनमधून वाचू, आई काय केलं, आता चुपचाप राहणार की राहायचं, तू वाचायचं तशी म्हणजे नाकाच्या द्वारा ती किचनमध्ये गेलं अंतर. डोळ्याच्या द्वारा काहीतरी पाहायला बोर्ड आणि नवीन सिनेमा आला, कोण ऍक्टर आहे झालं सुरू. आपलं पण असं सुरू होतं जे जम करतो एका विषयावर. कारण काही शब्द ऐकायला आले तर लगेच ऍडव्हर्टीज काय कशी काय झालं राहिलं.
5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा 5 विषयाकडे मन जात असतं. जसं ते चिनाबदामसाठी ते वापरतात ना मडकं छिद्र असते, तसं हे प्रज्ञा. तर त्याच्यावेळी जरा थोडंसं त्याच्यावर संयम ठेवा. संयम ठेवायचा अर्थ दाबून ठेवायच्या आवश्यकता. आतून विचाराने कुठल्याची तुम्ही संलग्न होऊ नका. आणि सुरुवातीला हेही आवश्यक आहे की तात्पुरतं बाहेर आपण ते बंद करतो, म्हणून काही ठिकाणी थोडंसं करतात, डोळे बंद करतात का नाही, पण आतून मन बंद करणे महत्त्वाचं आहे. म्हणून विजितेंद्रियाचा अर्थ नॉट द सपरेशन ऑफ सेन्सेस, इंद्रिया डांबून ठेवायचं नव्हे, पण त्याचं थोडं उदात्तीकरण करायचं. किंवा असं असेल तर तात्पुरतं त्याला सांगायचं की मना इकडे तिकडे तू भरकट नको. आणि हे सगळं झालंय त्यात याने आपली एनर्जी वाचते. तर लगेच ही वाचलेली एनर्जी परमात्म्याच्या चिंतनात लावले तर ठीक आहे. तसं एखादा डॅम करत असताना धरण बांधतात, तिथे धरणाचं जेव्हा दार असतं तिथे पाण्याला जास्तीत जास्त फोर्स आलेला असतो. तुम्ही जर त्याला ताबडतोब आउटलेट दिला तर ठीक आहे, अदरवाईज इट विल डॅम द व्हेरी डॅम इट सेल्फ. तर आता त्या मनाला अशी वाटली असती की आपण काही पाहत नाही, म्हणून आपण जेव्हा बसताना काय डोळे बंद करतो, आपण हे करतो, ऐकलं बिकलं लक्ष द्यायचं नाही. ऐक, नुसतंच ऐक, कानावर आलं तर मनावर घेऊ नका. बस जसं प्रवचनाच्या बाबतीत कसं करता, निर्मळ अगदी आपण तेवढ्या पुरतं बरं वाटतं. तसं तोंडाची शिवविद्येन मनात आणू नका. तसं केलं तर तुम्ही विक्षेप शब्द तुम्हाला समजणार नाही. म्हणते तुकाराम महाराज म्हणते की अंतू ऐकूनी नाही के निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी. ते निंदा स्तुती जाऊ दे, केलं तर करणं. आपण काय करतो, ध्यानाच्या त्याला धरून बसतो, तो शिव्या देणारा जातो बाजूला, पण मी त्रासात पडतो. ते बंद करायचं. ते जर केलं असेल आता तुमची एनर्जी त्याचं काय करू, वाचलेली एनर्जीचं पुढच्या लाईनमध्ये भाव येदे कमात्मानम तम अनंतम अनन्यधी. असं तुमचं मन एकाग्र झालं असताना आता हे आपला सगळ्या रागद्वेषाच्या पलीकडे गेला असताना एकाग्रतेने एकत्रित झालेली एनर्जी असताना आता भाव येत एकम. भावेत म्हणजे आता हृदयात भाव करावा, ध्यान करा. भावना वेगळ्या आणि भाव वेगळा लागतो. भावना म्हणजे सेंटिमेंट, इमोशन्स. मग ज्या ठिकाणी विचार आणि प्रेम एकत्र येत असतं त्या म्हणतात भावना. त्या लोक खूप विचार करणारे असतात पण हृदयात प्रेमाचा ओलावा असतो. काही भरपूर सेंटिमेंटल असतात पण त्याला विचार येत नाही. दोन्हीची इंटिग्रल ॲक्ट ऑफ लव, हार्ट अँड क्लिअर अंडरस्टँडिंग आणि जाणीव याला म्हणतात भाव. नाही तर मग मनी नाही भाव. दोन्ही समजलं आहे त्याच्या भावात प्रेम आहे, त्याच्या भावात समज क्लिअर करा. आता याला म्हणतात भाव. आणि मग भावातून भावसमाधी किंवा भावातीत होत आहे. भावदेक आत्मान म्हणजे त्याचं भाव येता तो ध्यान करावं आपलं कशाचं आत्मान. एकम आत्मानं भाव येत, एका आत्मस्वरूपाचं चिंतन करा. आणि तो कसा आहे, कोणत्या मनाने करा, तम अनंतम अनन्यधी म्हणजे अनन्य अशा मनाने चिंतन करा. तिथे मग देवाने देखील गॅरंटी घेतली की जो अनन्य माझं चिंतन करतो, अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम व्हामी. म्हणजे अध्यात्माची प्रगती देखील करायचं काम परमात्मा करून घेतो तुमचं. व्यवहाराचं देखील पाहिजे ते देखील काम होऊ शकतं. फक्त चिंतन तुमचं कसं पाहिजे, अनन्य चिंतन. बस. अन्य आश्रयाणाम त्याग हा अनन्यता. मेरा तो एक ही आश्रय है, मेरा सद्गुरु और मेरा आत्मा. बस अशा भावनेला तम अनन्य अनंतम अनन्यधी. ते अनंत शब्द परत घातला एवढ्यासाठी की ती वस्तू जी आहे तीनही परिच्छिन्नता नाही. त्यात देशाची, कालाची आणि वस्तूची, गुणधर्माची परिच्छिन्न नसलेलं अशा आत्म्याचं चिंतन करा. कारण आधी पहिल्या ओळीमध्ये प्रिपरेशन सांगितले, फिजिकल लेवलवर तसंच मेंटल लेवलवर, शरीराच्या स्तरावर तसंच मनाच्या स्तरावर. आता हे मनाची शक्ती वाचल्यानंतर लगेच दिशा द्यायची लागते. पण गुरुदेव म्हणतात की ध्यान करायचं म्हणजे मनाला विचार थांबवायचा प्रयत्न करू नका. विचार काय येतात तो विचार करू नका. फक्त विचाराची दिशा जी अनिश्वराकडे आहे त्याच्या ईश्वराकडे जावा, अनात्म्याकडे आहे आत्मस्वरूपाकडे, अब्रह्माकडे आहे त्याच्या ब्रह्मस्वरूपाकडे जावं. त्यासाठी वारंवार काय करावे, अनन्यधी म्हणजे अनन्य भावने तुम्हाला चिंतन करावे. जो होय मद अनन्य शरण तयाची निवारी मी जन्म मरण. भक्तीचे देखील याच्यात हे सांगितलंय. आता ध्यान कसं करावं एक श्लोक वाचून थांबूया आपण. आत्मन्येवाखिलं दृश्यम प्रविलाप्य धिया सुधी भावेदेकमात्मानं
निर्मल आकाशवत सदा. आता कोणी करावं? सुधी. धी म्हणजे बुद्धी, सुष्ट म्हणजे व्यवस्थित ज्याने अंतःकरण शुद्ध केलं आहे, शांत केलं आहे, अशी असलेली आपली इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग व्यवस्थित. आणि त्याला आपल्या हृदयाच्या प्रेमाचा भावाचा ओला वाचला पाहिजे. म्हणून म्हणते आवडीने आणि भावे हरिनाम घेशी, तेव्हा तुझी कृपा तुझी चिंता त्याशी सर्व. तसंच आता हाच भाव आहे की सुधी म्हणजे अत्यंत विवेकशील असलेल्या बुद्धिवाराच्या साधकांनी अखिलम दृश्यम धिया आत्मनी एव प्रविणाप्य. अखिलम दृश्यम हे सगळे जे स्थूल सूक्ष्म जे दृश्य आहेत, ज्याला त्याची मला जाणीव आहे, ते दृश्य आहे. आकाशादी सूक्ष्म महाभूताचे पासून ते ह्या स्थूल देहापर्यंत हे सगळं आहे. समस्त दृश्य अर्थात उपाधी ते अनात्म आहे असं समजून. आणि आधी तुम्हाला सगळं सांगून झाल्यात. मग अशा तऱ्हेचं हे आपल्या असल्या सगळे विलीन करत, म्हणजे तुम्ही म्हणून नजर कशी करायची? स्थूलापासून सूक्ष्मात, पहिल्यांदा शब्दादी विषयापासून अंतःकरणाच्या विचारापर्यंत, विचारापासून विचाराचा जो प्रकाश काय ते असं करून विलाप करायचा. ओंकाराची उपासना देखील अकाराचा लोप उकारात, उकाराचा मकारात, आणि मकाराचे व्हायब्रेशन देखील हम तो देखील संपलेला आहे शांत स्वरूपात. याला म्हणतात लय साधना. दुसरं दृश्यापासून द्रष्ट्याकडे जायचं, शेवट अशा द्रष्ट्याच्या ठिकाणी स्थित राहायचं की ज्याला द्रष्टा कोणी दुसरा नाही. इंद्रिया हे विषयाचा दृष्ट आहे. तसं मी काही झाड पाहतो किंवा टेबल पाहतो, त्यात ते दृश्य झालं. डोळे त्याचं दृष्ट आहे, डोळे दृश्य होतात, त्याचं दृष्ट आहे आपलं मन विचार, मन दृश्य होतात, मनाचं दृष्ट आहे आत्मा, आणि आत्म्याचा दृष्टा कोणी. असं करत घेऊन जायचं मना. गो बॅक टू युअर सोल. म्हणजे शिफ्ट युअर अटेन्शन फ्रॉम थॉट टू पॉवर बिहाइंड द थॉट. विचाराची जे संलग्न झालं आहे, त्याच्या जे विचार ज्याचे प्रकाशित होतात तिकडे मनाला द्या. आणि कोणी करायचं हे? सुधी म्हणजे सृष्टिबुद्धी असलेला चांगले धिया म्हणजे विचाराने. आणि एका विचाराला दुसऱ्या विचाराने मात करायची. आता विचार कोणता आहे? अनात्म विचार. त्याच्याविषयी कोणता विचार करायचा? आत्मविचार. आता कसं आहे? अनिश्वराचा विचार ईश्वराचा करा. रिप्लेसमेंट. एक माकडासारखंच आहे. माकडाच्या हातात जर तुमचं घड्याळ असेल, त्याला काहीतरी द्या, चोरमोडी द्या, काय द्यायला ते काढून घेत्या. तसं ह्या मनाला आहे. आत्मनी एव हा एव शब्द महत्वाचा. आत्मस्वरूपातच दुसरीकडे नाही. आणि आत्मस्वरूप कसं आहे ते आधी सांगितलं. भाव एदेकम आत्मानम निर्मल आकाशवत. आकाशवत आपलं स्वरूप आहे. आणि आकाशाचं सांगितलं हे सगळे आत्मस्वरूपाला लागू पडण्यासारखे त्याचं गुणधर्म आहे. आकाश एक आहे, आत्मा देखील एक आहे. आकाश निर्विकार आहे, आत्मा निर्विकार आहे. आकाश सगळ्या ढगांचा आधार आहे, तसंच चैतन्य विचारांचा आधार आहे. ढगा वाचून आकाश राहू शकतं, तसं विचारा वाचून आत्मत तो आत्मा मी आहे. वही आत्मा सच्चिदानंदमय हो. असं वारंवार चिन्ह. कसं निर्मल आकाशवत म्हणजे मुद्दाम त्याला विशेषण लावलं. आकाशात देखील कधी कधी धोकं असतं, काय आता काहीच नाही, निरभ्र आकाश. तसं निर्विकार बस विचार आहे आपल्या. असं सदा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल लावा परमात्म्याचे चिन्ह. आणि हा त्याचा मग आपल्याला दृष्टी होईल. आणि मग काय होतं, कशी अनुभूती प्राप्त होते ते पुढे सांगत आहे, ते आपण पुढचे येते. हे सगळं केल्याने होत आहे, आधी न केलीची पाहिजे. कारण उद्यापासून ठेवून टाकायचं साथ. पुढे काय चाललं आहे का? संपला संपला एवढा संपलं तरी पुढे झालंच आहे. आणि म्हणून जरा करा, काढा उद्यापासून. हे कशासाठी की तुम्हाला असं कानामध्ये रिंग झालं पाहिजे तेव्हा जमत. आणि जसा हा अभ्यास झालाय घरदार मग तसं हे घर करा, आपल्या घरी जायचं शिका. आणि आता इथे संपलेलं आहे. आता आपण यालाच विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.